दोन प्रवेश आहे. थांबून घ्या जरा. हो आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या वाड्याचे माजी सरपंच आणि त्यानंतर प्रवेश दादांच्या भाषणात हे लोकांचे जेवण बघा असं आहे की काय आहे माणसं ही पोटावर जातात आणि आपली माणसं जर भुकेशी खाली बसलेली असतील आणि आपण नुसतं आपलं जर नियंत्रण राहू, मला असं वाटतं की कार्यकर्त्याला कोण जर खाली राहिलं तर ते कसं चालेल. त्याच्यामुळे आपण बराच वेळ झालाय आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या परिवर्तन मेळाव्यासाठी मंचावर उपस्थित आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश्यामजी चौधरी ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केलं ते दिलीप भाऊ वाघ. खरं तर त्यांना आपण गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्या परिवाराचा आमच्या भगिनी वैशिष्ट्य सूर्यवंशी, माझे मित्र अमोल शिंदे, सहकार क्षेत्रात अनेक वर्षापासून काम करणारे आपले प्रताप नाना, संजू नाना वाघ, सतीश भाऊ शिंदे, अमोल नाना पाटील, माझ्यासोबत आलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कपिल दादा, पंचायत समितीचे माजी सभापती संजू तात्या, गोविंद भाऊ शिलार, श्यामदादा भोसले, योजनाताई पाटील, शिवा दादा, पूनमताई पाटील, दूध संघाच्या आपल्या संचालक रावसाहेबजी भोसले, भगवान जिभू, सुशीलाताई पाटील, अभिमत भाऊ कोठाभाऊ, नवीन आबा, देव महाराज, सोमनाथ भाऊ, बप्पू दादा, रवी आबा, प्रदीपजी देशते, विवाय पाटील सह सर्वच उपस्थित 16 मुलांची मान्यवर आणि या परिवर्तन मेळाव्यासाठी निर्धार करण्यासाठी आलेले सर्व वडगावकर, माता, बंधू आणि बहीण. खरं तर माझ्या अगोदरच्या मनोगतात अनेक लोकांनी मनोगत व्यक्त केली, त्यांची भूमिका विषद केली. दिलीप भाऊ तुम्ही काही गोष्टी सांगितल्या, काही अमोलदादांनी सांगितल्या, ताईंनी काही भूमिका मांडली, नाना तिकडे बसले. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी विजयापासून लांब आदर होती. कदाचित तुम्ही सगळी लोक एकत्र नव्हती आणि राहिल्या आता अजून पवार सोबत येऊन गेले तिकडे. सुशीलाताई खरं तर मला पहिल्यांदा चाळीसगावात सुशीलाताई भेटल्या आणि त्या माझ्याशी ज्यावेळेस बोलल्या मी ताईंनाही बोललो. म्हणजे एखाद्या चांगल्या राजकारणात 15-20 वर्ष काम करायला लाजवेल अशी राजकीय समजदारी आणि वय जरी जास्त असतं परंतु तरुणाला लाजवेल असा उत्साह त्यांच्यात मी पाहिला. आणि काम करण्याची अगदी सांगण्याची पद्धत मी अगदी पहिल्यांदा भेटल्या मला असं वाटलं की यांची माझी ओळख खरंच जुनी होती की काय. आणि योगायोग असा झाला की त्या कुठे राहतात आम्ही चर्चा केली. दिलीप भाऊ, सुशीलाताई, मी कधीचे ओळखीचे माहिती का तुम्हाला? आमचे इथं विक्रम काका म्हणून पोलीस काका आमचे माझे वडिलांचे सख्खे काका इथं असायचे आणि ते भडगावला त्यांच्या थिएटरच्या त्या जागेतच ते भाडे करून राहायचे. म्हणजे सुशीलाताईचे आम्ही कधी कडे भाडे करून राहिलेलो आहोत. आणि लहानपणी मी इथं म्हणजे 9वी-10वीला इथं 10वीच्या वॅकेशन समर वॅकेशनला मी इथं होतो. मला त्यावेळेला काही चेहरा फार लक्षात राहिला नाही. साधारणतः 1999 ला मी 2000 ला इथं क्लासेस साठी इथं राहिलो होतो. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की या त्या सुशीलाताई आहे की ज्यांना लहानपणी आपण पाहिलं. खरं तर एक चांगला योगायोग त्या माध्यमातूनही जुळून आला की तुमचं तर सगळ्यांचे संबंध आहेत परंतु ताई माझे 25 वर्षापासून सुशीलाताईशी संबंध असल्यामुळे त्या गोष्टीचा एक मनापासून आनंद वाटला की या परिवाराला राजकारणाच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन भेटण्याची संधी मला इथे मिळाली.
खरं तर दिलीप भाऊंनी काही सांगितलं, बऱ्याच आम्ही मुद्दे पाहिले. बघा मी काय भाषणात सांगत असतो, तुम्ही काही असा काही लांब नामांचे नाही शेत, मी काही चाटा माली करून काही बाजूलेच शेत, मी काय शेत कोण काय शेत तुम्हाला सांगण्याची गरज नाही. म्हणजे सगळी भूमिका तुम्हाला माहिती आहे. पण मला असं वाटतं की राजकारण करत असताना आपल्या काही भूमिका विषय ज्यावेळेस आपण करतो, शेतकरी असेल, सर्वसामान्य मजदूर असेल, आपला मतदार असेल, दुःखी दलित पीडित वंचित ह्या लोकांना आपण ज्यावेळेस केंद्रस्थानी ठेवतो, तर राजकारणाची भूमिका देखील आपली काम कृती वाद बोलणं याचं सांगड असली पाहिजे. नाही तर मुंबई राम भगवने छुरी घेऊन राजकारण करत असू तर मला वाटतं हे देखील योग्य भूमिका राहणार नाही. कारण की वर्षानुवर्ष आपण पाहतोय की बाबा आम्हाला लोक जमतायत, मेळावे होत आहेत, परंतु जर न्याय काय मिळाला, जर ही भूमिका जर पाहिली तर मला असं वाटलं नाही का लहान बाळा छान ठीक आहे ठेवलं तर काय अडचण. खरं तर वर्षानुवर्ष ही भूमिका आपण पाहिली आणि जर आपण जर बघितलं तर आपली गावं का बदलत नाहीये, आपला हा परिसर का सुधरत नाहीये. कारण की इलेक्शन आले की जुमला तयार होतो आणि जुमल्यामध्ये आपण बऱ्याचदा पाहतो की अनेक गोष्टी आपण त्यावेळेस वेळ गेल्यानंतर लक्षात येते की आपली बदलत झाली. मी तुम्हाला या परिवर्तन मेळाव्याच्या माध्यमातून काही गोष्टी अगदी आवर्जून सांगेल की इथं खरं तर शेतकरी बांधव तुम्ही बसले, मी फार तुम्हाला सांगत नाही, तुमचे सगळ्यांचे नातेवाईक काळजावर असतील, माझ्या बॉर्डरवर तुम्ही आहेत सगळे. कुठल्याही शेतकऱ्याला फोन लावून तुम्ही विचारा, हो 17,000 16,500 प्रति हेक्टर आम्ही दिले. वडगाव मध्ये एकही शेतकऱ्याला 17,000 रुपये प्रति कोणी आहे का इथं? त्यासाठी आता सरकार माझ्याकडे ज्या आला त्या दिवशी संध्याकाळी आम्ही 50,000 लोकांची यादी जाहीर केली. आणि आपलं काम असं नाहीये कोणाला दिले काय दिले मोबाईल सकट 250 पानांची यादी माझ्याकडे आताही आहे, पीडीएफ तुम्हाला पाठवतो. सकाळी म्हणजे आजच्या 2 दिवसा पहिले आमचं नाव नव्हतं, तुमचंही नाव नव्हतं, ती नावं ऍड केली. रात्री 2 वाजेपर्यंत मी कृषीचे कलेक्टरांशी त्या दिवशी रात्रीतनं गिरीश भाऊंना सांगितलं, एवढ्या रात्री मुख्यमंत्र्यांना सांगितलं की आम्हाला दुष्काळामध्ये पैसे मिळणार नाही, आमचं नुकसान होईल. दुसऱ्या दिवशी जिआर काढला आणि नंतर त्या जिआरचे पैसे आल्यावर सकाळी 8 वाजता जेव्हा जिआर आला त्या दिवशी दिवाळीच्या सुट्ट्या होत्या. मी तहसीलदारांना म्हटलं, साहेब तुमची माझी दिवाळी काही आपलं काही होणार नाही, आपल्याला पैसे भेटले नाही भेटले आपल्या घरची दिवाळी चांगलीच होणार आहे. अरे पण या शेतकऱ्यांचा आपल्याला विचार करावा लागेल. दुपारी ऑफिसला बसलो, तिथं नाश्ता मागवला, सगळ्या डेटा ऑनलाईन फीडिंग केला, सगळ्या कमांड दिल्या आणि त्या दिवशी आम्ही 50,000 शेतकऱ्यांना संध्याकाळी पैसे टाकले. अनेक लोकांनी सांगितलं आमच्याकडे कोणी बचत तुमच्याकडे खासदार राहून गेले, ते म्हणे की दिवाळीपर्यंत पैसे दिले तर आम्ही सत्कार करू. अरे आम्हाला कोणाच्या सत्काराची गरज नाहीये, या शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करतोय. शेतकऱ्यांसाठी काम करत असताना सर्व भूमिका आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूने असतात. नुसतं शेतकरी हा राजकारणाचा कधी अजेंडा आम्ही ठेवला नाही. शेतकऱ्याला कायम केंद्रस्थानी काम करत असताना प्रत्येक वेळेस त्या शेतकऱ्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका कायम आपण घेत आलो. आणि ज्यावेळेस मला दिलीप भाऊंनी सांगितलं, मला वैशाली त्यांनी सांगितलं, अमोल दादांनी सांगितलं, या तालुक्यात एकही शेतकऱ्याला 17,500 रुपये मिळाले नाही. मला असं वाटतं की एखादा राजकीय नेता तो मी का असेना, ज्या वेळेस आपला नेता जर हवेत जात असेल आणि शेतकरी खाली जर वनवन करत फिरत असेल तर अशा वेळेस अशा लोकांना आपण जाब विचारला पाहिजे. बाजूला भडगाव आहे, आमचे वाड्यावाल्यांना तुम्ही विचारा, त्यांनी तर ग्रामपंचायतचा ठराव मला आणून दिला. जर या तालुक्याचं राजकीय दुर्दैव काही असेल, विरोध असू शकतो, माझे विरोधक असतील, 2-4 लोक काहीतरी सांगतील, पण गावातल्या लोकांनी ठराव केला की आम्हाला चाळीसगाव तालुक्यामध्ये घ्या
आणि जर एखादा राजकारणामध्ये एक वाड्यावर भेटले ते पण कपिलाच्या वाढदिवसाला परत घरी येऊन मला भेटले, म्हणजे भाऊ या तालुक्यातले लोक म्हणताय की आम्हाला या तालुक्यात राहायचं नाहीये, हे राजकीय दुर्दैव या तालुक्याचं आहे की या लोकांना या तालुक्यातल्या नेतृत्वाकडनं न्याय मिळत नाहीये, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाहीये, हे तालुक्याचं दुर्दैव आहे. आणि इलेक्शन लढताना काय करायचं, ज्यावेळेस निवडणुका येतात आम्ही बघितलं, खरं तर मला इथं कळालं तर मी देखील विचार केला की अरे बाबा गल्ली गल्लीतल्या पोराला माहिती आहे, म्हणजे ज्या पद्धतीने सांगितली काही रस्ते म्हणजे ट्रॅक्टर चालले जातील असा बेसुमार धंदा व्यवसाय रेती म्हणजे गुटखा गांजा सत्ता पटका मटका वाले लोक आहे. म्हणजे मला एक कळत नाहीये तुम्ही हे राजकारण आपल्याला कुठल्या वळणावर येऊन जायचं आहे. ठीक आहे, आज आम्ही विरोधात आहे, पुन्हा उद्या कोणीतरी सोबत आहे, कोणीतरी विरोधात काही राजकारण सोडून द्या. अरे पण उद्याच्या पिढ्या आम्हाला घडवायच्या आहे, उद्याचा आम्हाला विचार आमचा भविष्याचा करायचा आहे. कशा पद्धतीचं हे राजकारण या तालुक्यात चाललंय. धरून काही भडगाव तालुका हा पुण्या रेतीवाल्यांना जर तुम्ही चालवायला दिला असेल की बाबा तुला काय लुटायचं लूट, तू लोक निवडून आण, गुंडगिरी कर, हुकुमशाही कर, झुंडशाही कर, फक्त पैसे लाव आणि लोक निवडून आण. मला असं वाटतं की उद्याची काळ जेव्हा तुम्हाला विचारेल तर तुमच्या मनामध्ये देखील वाईट वाटेल की ज्या वेळेस तुम्हाला माझे शब्द लक्षात येतील की अरे हा चाळीसगावचा आमदार काहीतरी बोलायचा, उद्या जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर तुम्ही राजकीय लोकांना जबाबदार धरू नका, या परिस्थितीला तुम्ही जबाबदार राहणार आहे. उद्याचं चित्र मला दिसतंय, दिलीप भाऊ तुम्हाला फार सांगत नाही. माझ्या तालुक्यात तुम्ही माझ्या बाजूला विचारा, मी एके दिवशी रात्री 11:30 जळगावहून येत होतो आणि भडगावच्या पुढे एक रस्ता मधून रात्री आम्ही गाडी तिथे अडवली, तो डायरेक्ट इतका जोरात आला आणि माझी गाडी त्याच्यावर आदळायची वेळ आली. रवी बाबा नावाचा माझा ड्रायव्हर, मी तुम्हाला सांगतो मी मरता मरता ती गाडी ढकलली असती, आमच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला असता. मी गाडी तिथे थांबवली आणि गाडी थांबवल्यानंतर मी म्हटलं की बाबा तू बघ आजूबाजूला, भीती त्यामध्ये होती. मी म्हटलं गाडी थांबव. मी भडगाव पोलीस स्टेशनला फोन केला. पोलीस बी इतके हुशार की त्यांनी पहिले त्या रेतीवाल्याला निरोप दिला. पोलीस यायच्या पहिले रेतीवाला तिथे हजर, माझ्या हातापाया पडायला लागला की चूक झाली, त्याचं लक्ष नसेल. अरे ठीक आहे, आमची गाडी चांगली होती, ब्रेक दाबलेले, आणि एखादा माणूस चिरडला गेला असता. नशेमध्ये तुझा ड्रायव्हर हा गाडी चालवतोय, हे काय लावलंय. रात्री त्यांनी 40गावच्या आमच्या कार्यकर्त्यांना एवढ्या रात्री संपर्क साधला आणि सांगितलं की भंगे दादाला तुम्ही काही करून शांत करा. माझ्यासोबत कपिल दादा तुम्ही रात्री गाडीत होते, मी असे खयाली पुलाव सांगत नाही, त्यांनाही ही गोष्ट माहिती आहे. आणि एवढ्या रात्री मी तुम्हाला सांगतो त्यांनी ती गाडी सोडण्यासाठी गयावया केल्या. माझं जेवण बाकी होतं. पुन्हा तशीच गाडी आम्ही चाळीसगाव तालुक्यात पकडली आणि तिथं पोलिसात पुन्हा दाखल करावं लागलं. हे यासाठी तुम्हाला मी इथं सांगायला आलोय, राजकारण होत राहील. काही राजकारणात कोणी शत्रू कोणी मित्र या होत राहतात, परंतु या शहराची आता सर्वांगीण विकासाकडे जर आपल्याला न्यायचं असेल तर ही सर्वांना ही विचार करण्याची वेळ या अनुषंगाने आली आहे. आपण हे शहर कोणाच्या हातात द्यायचं आहे, हे शहराचं नेतृत्व कोण करणार आहे. भडगावचं आणि माझं तर खरं तर आमचा बराचसा काळ या मतदारसंघाशी जोडला गेला होता. तिथं खरं तर आम्ही राजकारणात लहानपणी ऐकायचो की या तालुक्यामध्ये एक नेता असा होऊन गेला की ते जोडे काढायचे. म्हणजे ओंकार आपण पाहिलंय, जोडे काढणारा नेता म्हणून आपण त्यांना पाहिलंय. दिलीप भाऊ तुम्ही कधीतरी लक्षात ठेवलं, तुम्ही वाघ आहे आणि टायगर मी मुद्दा आहे. अरे आपणचा दरारा होता, आवाज दिला तरी लोक थांबून जायचे. एक जर कधी सभागृहात कधी एक मोठा आवाज दिला तर सगळे शांततेने ऐकायचे. तो का आपल्याला पुन्हा या गावात या दोन्ही तालुक्यामध्ये पुन्हा सुरू करायचा आहे. आरो तात्यांना तुम्ही राजकारणात जाऊन पाहिलंय, एक सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका घेणारा नेता म्हणून आपण त्यांना पाहिलंय. एक विकासाचं ज्या पद्धतीने त्यांनी काम उभं केलं, होला हो म्हणायचं, नाहीला नाही म्हणायचं, अशा स्वभावाचा नेता म्हणून तुम्ही तात्यांना पाहिलंय. अलीकडच्या काळात माझा सहकारी अमोदादा असेल, ताई असतील, यांना तुम्ही काम करताना पाहताय. ही काम करणारी श्री भारतीय जनता पार्टी मध्ये ही काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही आहे. यामध्ये कार्यकर्त्यांच्या जीवावर उभी
ही सगळी माणसं आज आमच्या सोबत आहेत. नाना आहेत, पवार आमचे खरंतर माझं प्रशांत पवारांचं देखील असं जुनं अनुभव आहे. मी प्रशांत पवारांच्या इथं सुरुवातीला वाहन विक्रीचा व्यवसाय असताना मी बळगावात शोरूमवर कायम यायचो आणि ही सगळी अशी चांगली माणसं बरीचशी मंचावर बसलेली माणसं आहे आणि या सगळ्या माणसांना घेऊन एक शाश्वत या शहराचं राजकारण करूया. आणि कोणी म्हणतं की या गावात गुंडगिरी आहे, या गावात दादागिरी आहे, कसली चिंता करू नका. माझा नंबर घेऊन ठेवा, माझा ऑफिसचा नंबर घेऊन ठेवा, आमच्या सोबत राहणारा 2-4 सहकार्याचा नंबर घेऊन ठेवा. हे भडगाव माझ्यासाठी काही लांब नाहीये, येण्या जाण्याचा रस्ता माझा हाच आहे. आवाज द्या, त्या दिवशी मंगेश चव्हाण इथं हजर आहे. कुठल्या दादाची हिंमत नाहीये की या गावामध्ये माझ्या सहकार्यांना त्रास देईल. वेड्या वाकड्याचं काय झालं असेल ते जाऊ द्या. भाऊ मी तुम्हाला सांगतो, सगळ्या माझ्या तालुक्यातल्या तुम्ही पुण्यातल्या छोट्यातल्या छोट्या माणसाला विचारा. मंगेश दादाने एकदा सांगितलं तर तो कायम त्या गोष्टी पाळत असतो. अरे आपण या तालुक्यामध्ये कधीही तुम्हाला अडचण येऊ द्या, अर्ध्या रात्री मला आवाज द्या. आणि मी ठरवलंय, मी खरं तर मैत्री पाळत होतो भाऊ, मी तुम्हाला आज खरं सांगतो. मी अमोल शिंदेचंही काम केलं नाही, ताईला सुद्धा मी मदत केली नाही, तुम्हाला देखील मदत केली नाही. फक्त मैत्रीची भूमिका पार पाडून, मित्र पक्षाची भूमिका पार पाडून. पण ज्या वेळेस माझ्या मित्राच्या लक्षात आलं, माझ्या तालुक्यातल्या लोकांनी सांगितलं की राजपूत समाजाने बैठका घेतल्या आणि समाजाच्या लोकांना सांगितलं की तुम्हाला एक व्हावं लागेल. आमदार माझ्या तालुक्यात मला त्रास देऊ शकतो, इथं तुम्ही आमदारला थांबवा. मला जर सर्वात पहिले मी जात पात कधी पाळत नाही. तुम्ही माझ्या तालुक्यात कोणालाही विचारा, माझ्या सोबतच्या लोकांना 10, 50, 100 तुम्हाला कोणीही सांगेल कधी आमदारने जाती पातीचं राजकारण केलं का. माझ्या डोक्यात घेत किंचितही कधी आलं नाही. दिलीप भाऊ तर माझ्या कुठले नात्यात असतील काय असतील आम्ही हा विचार केला नाही. मी आपणसाठी जाहीर प्रचारात आलो, जाहीर आम्ही उंबरखेडला सभा घेऊन सांगितलं की तुम्ही सगळे शिक्षक लोक ही भडगाव पाचोऱ्यामध्ये लक्ष घाला, आपल्याला मदतीची गरज आहे. अरे हा मदत करणारा मित्र म्हणून काय तुमच्या सोबत राहिला, युती धर्म पाळायची भूमिका घेतली. पण ज्या वेळेस तुम्ही जातीचं विष पेरण्याचं काम केलं, माझ्या मनाचं दुःख तुम्हाला सांगू शकत नाही. रात्रभर मी अस्वस्थ राहिलो की हा विचार तरी एखाद्या नेत्याच्या मनात कसा येऊ शकतो. अरे जाती पातीचं राजकारण कधी शाश्वत राहू शकत नाही. हे राजकारण कधी कोणी टिकवू शकत नाही. सर्वांना सोबत घेऊन चालणारी माणसं राजकारणात समाजकारणात मोठी होतात. तात्यांना जय पाहिला, आपण जय पराजय पाहिले, अनेक लोकांनी राजकारण केलं. परंतु एका वेगळ्या वळणावर राजकारण जर कोणी नेत असेल तर अशा लोकांना देखील आपण वेळ थांबवलं पाहिजे. आणि होय मी पण ठरवलंय, जर अशा पद्धतीने जर राजकारणात जर काही प्रवृत्ती पुढे येत असतील, एक वेगळं विष पेरण्याचं काम करत असतील तर हे विष थांबवलंच पाहिजे. काही चुकीच्या प्रवृत्ती या शहरामध्ये पुढे करून गुंडशाही जर वाढत असेल तर या गुंडशाहीला उत्तर देण्याचं काम आपण केलंच पाहिजे. आणि ती स्पष्ट भूमिका घेऊन येण्याची भूमिका घेऊन आम्ही ठरवलंय. सगळ्यांनी आपण जर ठरवलंय तर या शहराला एक चांगली भूमिका आपण देऊ शकतो. या शहराचे अनेक वर्षापासूनचे अनेक मागण्या बाकी आहे आणि मी तुम्हाला सांगतो की माझं तुम्ही लक्षात ठेवा, मी तुम्हाला 3-4 मागण्यांची जबाबदारी मी घेतो. आणि जर जबाबदारी पूर्ण झाली नाही तर माझ्या विधानसभेला तुम्ही सगळ्यांनी तिथे येऊन माझा विरोधात प्रचार करायचा. अरे जाती पातीचं राजकारणाचं काय सांगता, कामावर चर्चा करू. या भडगाव तालुक्यातल्या पीडीएची कामं मी हातात घेतली आहे. वर्षभरात इथले तुमची तांदळवाडी असेल, पिंपरी असेल, हे खाली गंगाव पर्यंतची गावं, तिथं पीडीएने मी 18-20 गावांना त्याच्यामध्ये पाणी दिलंय. त्या गावांची योजना प्रामुख्याने मी लक्ष घालून त्यामध्ये आता आम्ही पुढे जायचं ठरवलंय. गेल्या वर्षांपासून तुम्ही भरून बंधारे ऐकताय, त्या भरून बंधाऱ्यामध्ये सन्माननीय गिरीश भाऊ आम्ही लक्ष घालायचं ठरवलंय. त्याची आता नवीन जी सुप्रम माहिती मी करतोय आणि आज तुम्हाला जाहीर शब्द देऊन चाललोय. 7च्या 7 भरून बंधारे आपण रद्द करून नवीन तिथं बंधारे आता आणायचे आणि या 4 वर्षाच्या आत ते बंधारे संपवायचं. ते जाहीर आम्ही वचन तुम्हाला मी इथं देऊन चाललो. काही कामावर बोललं पाहिजे, विकासावर चर्चा केली पाहिजे. त्यावर कधी कोणी बोलत नाहीये. कधीतरी चायनावर येऊन पहा, मी एकदा बोललो त्यावेळेस माझं वय होतं राजकारणाचं सत्तेचं 30 महिन्याचं. मी 30 महिन्यात काय बदल केला हे मी तुम्हाला सांगत नाहीये. माझ्या तालुक्यात एकदा येऊन पहावं. गाडीचं भाडं मी द्यायला तयार आहे. माझी प्रशासकीय व्यवस्था पहा. जिल्ह्याच्या सर्व व्यवस्था जर आज जर महाराष्ट्रात जर कमी काळात जर कुठे उभ्या राहत असतील तर चाळीसगाव शहरात
कलेक्टर आणतोय, ऍडिशनल एसपी तिथं बसणार, तिथं आरटीओ कार्यालय आम्ही चालू केलं, उपजिल्हा रुग्णालय चालू केलं, एक्साईजचं विभाग आहे चालू केलं, एसआयटीचं कार्यालय चालू करतोय। एक ना अनेक व्यवस्था त्या जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल करण्याची भूमिका आम्ही चाळीसगावला घेतोय। आणि तुम्हाला आज सांगून चाललोय, बडगावला उद्या चाळीसगावला सगळ्या गोष्टींसाठी यावं लागणार, बऱ्याच गोष्टींसाठी। आणि एक आज तुम्हाला सांगतो, तुमचं कलेक्टर ऑफिसचं कार्यालय तिकडे जोडलं गेलं, कुठल्या प्रशासकीय व्यवस्था मी तिकडे जोडल्या। माझ्या तालुक्यावर जे मी प्रेम करतो त्यापेक्षा जास्त प्रेम या बडगावकरांवर प्रेम करेल। तुम्ही चिंताच करू नका, बडगावला माणूस कुणी आल्या रात्री आला तर आल्या रात्री मंगेश चव्हाण नावाचा व्यक्ती तुमच्यासाठी तिथं उभा राहील। तुम्ही ती चिंताच करू नका, त्यासाठी मी कायम तुमच्या सोबत राहणार आहे। राजकारणाच्या पलीकडे जाऊन येणाऱ्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्याला कमळ या निशाणीवर सगळ्यांनी एकत्र राहायचं आहे। आता जसं सांगितलं की इंटरव्ह्यू घेतले जातील, काही निर्णय होतील, स्थानिक पातळीवर निर्णय होऊन येतील, ते निर्णय देखील आपण अंमलात आणण्यासाठी काही लोक नाराज होतील, ते देखील आपलं समजावण्याची भूमिका घ्यावी लागेल। आणि काका तुम्ही सगळी अशी माणसं मी पाहिली, अरे ते इस्त्रीची टोपे पाहून मी सुद्धा भारावून गेलो। ही सगळी शेतकरी माणसं आहे, दिलदार माणसं आहे, शानदार जानदार माणसं इथं बसली आहे। तुम्ही असं म्हणायचं नाही की आम्ही गावामध्ये राहतो तर आम्ही काय काम नाही, तुम्ही इथं तुमची सगळी आपलीच माणसं आहे। मी सहज यादी पाहिली, त्या तिकडच्या ताई परंतु तो तुमचा जो प्रभाग आहे त्यामध्ये 30-35% लोक तर 40 वर्षच राहतात। तुम्हाला खोटं सांगत नाही, आम्हाला खरंय की नाही, किती माणसं तिथं राहतात। आणि मी म्हटलं इथं आपलीच माणसं आहेत। आता मला बडगाव तालुक्याविषयी असं वाटायला लागलंय की आता हा तालुक्यात मला चाळीसगाव मध्ये समाविष्ट करून घ्यावा लागेल। तुम्हाला असा इथं काही न्याय मिळणार नाही अशी भूमिका जर या तालुक्याची असेल तर मी तुम्हाला कधी मोठ्या मनाने सगळ्याच ठिकाणी सोबत घेऊन चालेल। कोणी म्हणेल की उद्या हे सोबत राहणार नाही, कोणी राहणार नाही, तुम्ही चिंता करू नका, सगळ्यांना सोबत आपण समन्वयाने काम करू आणि एक चांगलं काम आपण उभारू। त्यामुळे आपण येणाऱ्या काळात या बडगाव शहरासाठी एक चांगल्या पद्धतीने आपण चांगली भूमिका घेऊया। खरं तर किशोरप्पा माझ्याकडे आले होते, ते माझे जे विरोधक आहेत ते म्हटले की आता यांना शहराने न्याय दिला पाहिजे। मलाही वाटलं की आपण तर म्हणत खरं आहे की बाबा एखाद्या घरात ते म्हणत असेल, सांगत असते की ते तालुका शहर आम्ही काय निर्णय घ्यायचे घेत बसू, पण माझा मुकुंद दिल्लीकर मला आठवला, मला त्याचे शेवटचे शब्द कानावर पडताना आठवले। अरे तो मुकुंद दिल्लीकर सुदामा सारखा सक्का भाऊ सोबत राहणार नाही अशी साथ त्याने दिली। त्या मुकुंद दिल्लीकरचं नाव आपण विसरून गेला दाखवा। अरे माहिती नव्हत्या आम्ही राजकारण केलंय, त्या मुकुंद दिल्लीकरने तुमच्यासाठी सावली सारखा पाठीमागे उभं राहिलाय। त्याचं स्वप्न होतं की 5व्या नगरीचा नगराध्यक्ष मी व्हावा, आपल्याला त्या मित्राची का आठवण आली नाही? माझा हा सवाल तुम्हाला आहे। आज मुकुंद दिल्लीकरचा आत्मा जिथे कुठे असेल त्याच्या देखील आत्म्याला शांती लाभली असती, कदाचित चर्चा केली असती। अरे त्याचं नाव चर्चेत सुद्धा ठेवलं नाही आणि तुम्ही तत्वाच्या गोष्टी सांगताय, आमच्या लोकांना सांगताय निष्ठा। या बडगाव पाचव्यामध्ये आमच्या विरोधकांनी निष्ठेच्या गोष्टी सांगूच नाही। निष्ठा कोणाची काय कशी आहे ती आता ही बोलायची वेळ नाही आहे। खरं तर राजकारणात फार खालच्या स्तराला राजकारण करूच नाही अशा भूमिकेचं माझी काय भूमिका असते। विकासाचं राजकारण केलं पाहिजे, एक सदृढ राजकारण केलं पाहिजे, चांगल्याला चांगलं काहीतरी म्हटलं पाहिजे। परंतु या तालुक्यांमध्ये मी बडगाव पाचव्याचं गहू चित्र पाहतो, मला भीती वाटायला लागली त्या तालुक्याची। पण तुम्हाला सांगतो की राजकारणाच्या पलीकडे काही लोकांना एकत्र आलं पाहिजे। मला कळालं की चाळीसगावच्या बैठका झाल्या, काल परवा मध्ये मुंबईला बैठक झाली, माझ्या विरोधकांना एकत्र जमवता आहेत। तो मागचा आमचा खासदार म्हणे त्याला तू शिंदे ये, अजून ते सांगताय समोरच्याला तुम्ही इकडे या, तुम्ही तिकडे जा। अरे माझी माणसं अशी आहे, मी असं ठरवलं असतं तर माझ्या सोबत माणसं टिकली असती का? अरे माझ्या मतदारसंघातल्या भाऊ एका माणसाच्या नखाला जीव लागली ना तर मंगेश चव्हाणला त्याचं वाईट वाटतं, त्याच्या डोळ्यात पाणी जातं। एवढं प्रेम मी माझ्या लोकांवर करतो। एक माणूस निवडून जातो, मी पुन्हा आज सांगून चाललोय, हिम्मत असेल
बाप्पांनी फक्त एक माणूस निवडून दाखवा. सकाळी मी गुलाब माझ्या अंगावर टाकणार नाही, किशोर बाप्पाच्या घरी सत्कार करायला गेलो नाही तर नावाचा मंगेश चव्हाण नाही. हा मला माझ्यावर विश्वास नाहीये, मला अहंकार नाहीये, माझ्या लोकांवर माझा विश्वास आहे. त्या लोकांसाठी रात्रंदिवस काम करतो. मला एक जरी माणूस कोणी बोलला तर वाटतं की हा का चुकीचा बोलला, त्याला आम्ही समजवतो. एक साधी छोटा माणूस कोणी आला तरी माझ्याकडे, महिला तुम्ही जर घरी आला तर माझ्या घरी 10-20 महिला वार्डातल्या समस्या घेऊन आलेल्या असतात. माझ्या घरी कोणी आलं, आम्ही कधी धर्म पाहत नाही, जात पाहत नाही, पक्ष पाहत नाही, गट पाहत नाही, आलेल्या माणसाची काम करायची भूमिका घेतो. माझ्या राजकीय विरोधक देखील तुम्हाला माझ्या पश्चात सांगतील की आमच्या आमदाराने द्वेषाचं राजकारण कधी या तालुक्यात आणलं नाही. आणि ती लोक आता मी तर आपल्याला सांगणार की आपण तुम्ही लक्ष घाला. कारण की आता तुम्ही मला सांगितलं प्रॉपर्टी खूप वाढली होते, माझाही प्रॉपर्टीचा व्यवसाय आहे. पण आता आपाचं असेल बिचाऱ्याचं शुभेच्छा, लक लागो, कोणाचं कसं वाढलं काय वाढलं मला काही पडायचं नाही, पण आलं पाहिजे. तिथं पण कोणी वाली नाहीये, तो आमच्या विरोधात कोणी उभं करत नाही. उभाट्याचा काल मेळावा झाला, उभाट्याच्या मेळाव्याला किती लोक होते? 87 मध्ये पण 15-20 बळजबरी करून आणलेले 87 लोक जमले तिथे मेळाव्याला. तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये द्वेष कधीही टिकत नाही. आणि लोक हे कायम कर्तृत्वाला लक्षात ठेवतात, कामाला लक्षात ठेवतात. अरे या भडगाव तालुक्यात जरी मी राहत नाही तर काय वर्षानुवर्ष मला एक लक्षात राहील की पीडीएन सारखी योजना आम्ही आणली. त्या पीडीएनचं गिरीश भाऊच्या हातून आम्ही काम चालू केलं. तुम्ही पाहिलं किती जोरात काम चालू आहे आमच्याकडे तिकडे. तुमचं सगळ्यांचं केंद्र आम्ही मुळेला केलंय. पीडीएन सारखी योजना तिथे आणली. बंधाऱ्याचं काम आम्ही हातात घ्यायला ठरवलंय. आणि आज तुम्हाला जाहीरपणे सांगतो भडगाव आणि पाचोऱ्याच्या पाणी पुरवठा योजनेत मागची कोणी काय केलं, कोण काय केलं, आपण सोर्स करून आणायचा हा निर्णय तर घेऊ. पण भडगाव पाचोऱ्याला शुद्ध आणि चांगलं पाणी देण्याची जबाबदारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सर्वजण आज इथे घेतो. मी स्वतः लक्ष त्या गोष्टीमध्ये घालेल. आणि याही पलीकडे त्या भडगावकरांना कधीही गरज पडली तर मला आवडतं नाही, तुमचा हक्काचा आमदार म्हणून आवाज द्या. आणि तुम्हाला फार सांगत नाही, मंगेश दादाने जर काही सांगितलं कोणी ऐकलं नाही असं काही फार होत नाही. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने तेवढं 4 लोक ऐकतात. कधी अडचण यायला नको. आधी तर सांगा की तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. छोट्या कार्यकर्त्यांना सांगून जातो आता इलेक्शनच्या गडबडीत फोन मागे पुढे उचलले जातील, सेवेत राहील, पुढे राहील. तुम्ही आमच्या सहकार्याचे नंबर घेऊन ठेवा. कधीही समस्या उद्भवली तर मला तुम्ही जाऊन सांगा. आणि जाताना तुम्हाला सांगेल की या भडगावच्या परिवर्तनाच्या दिशेने जायचं. खरं तर दिले भाऊ तुम्ही म्हटले की काही योजना होत्या, साडीचं काहीतरी झालं. मी तुम्हाला फार खालच्या स्तरावर आरोप मी करणार नाही. माणसं शितावरून भाताची परीक्षा ओळखून घ्यायची असते. अरे राजकारण होत राहतं, आमचे विरोधक असतात, प्रतिस्पर्धी असतात. मी माझ्या विरोधकांचं स्मारक व्हावं ही भूमिका आम्ही त्यावेळेस घेत होतो. पण ताई मी ताईला विचारलं ताई यावेळेची भाऊबीज राहिली का? यावेळेची झाली नाही. इलेक्शन संपलं आता. मी तुम्हाला सांगतो ताई मी आहे ना भाऊ. अरे सरकार नसेल पण पक्का भाऊ आज चिंताच करू नका. तुम्हाला सांगतो सरकार भाऊने साथ सोडली असेल, राजकारण जाऊ द्या तिकडे. बहीण म्हणून काय त्या बहिणीच्या पाठीमागे राहायचं हा त्या भडगावकर पाचोऱ्याकरांना एक शब्द देतोय. कधी सांगितलं की आहेच ताई, काही चिंता तुम्ही कोणी करू नका. आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात फक्त एक संघ राहा आणि वैयक्तिक तुम्ही वाढत जबाबदारी घ्या. भडगाव तालुक्यातले काही लोक असतील त्यांनी लक्ष घाला. काका तुम्ही सगळेजण तुमची जबाबदारी आहे सगळ्यांची की म्हणायचं की आज मेळावा झाला चाललो. तुम्हाला लक्ष घालावं लागेल. उमेदवार ठरवते. तरुण मित्रांना पण माझं सांगणं आहे, मला अजून गरज पडली तुम्ही इथे येईल. आपण सगळ्यांनी या भडगाव तालुक्याच्या सर्वांगीण दृष्टिकोनातून आपण लक्ष घालूया. आपण आज खरं तर इतक्या मोठ्या संख्येने 2:30 वाजले. आता मी खूप जास्त वेळ काही घेणार नाही. पुन्हा कधीतरी तुमच्या समोर भूमिका मांडायला येईल. पुन्हा तुम्हा सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला आणि पुन्हा आपण एकदा विजयाचा रथ घेऊन इथं सगळ्यांनी एकत्र जमूया. भडगावच्या नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टी आणि जे सर्व सोबत लोक आहेत
या कमळ या चिन्हाला सगळ्यांनी लक्ष ठेवूया. एवढं सांगतो. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.